नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभियोग्यताधारकांना वेगळ्या यूट्यूब चॅनलवरती शिक्षक भरतीमध्ये एवढी पदं येतील तेवढी पदं येतील याबद्दल खूप वेळा अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. मी महाराष्ट्रामध्ये एकूण किती पदं येतील याबद्दल अद्यापर्यंत माहिती सांगितलेली नाही. मला सुद्धा मोघम पद्धतीने ही पदं सांगता येतात, परंतु विद्यार्थी मित्रांनो, शेवटी तुमचा विश्वास आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून मी आतापर्यंत तरी किमान ह्या रिक्त पदांचा जो अहवाल होता किंवा किती पदं येऊ शकतात याबद्दल तुम्हाला कधीही माहिती सांगितलेली नाही किंवा माझी तशी इच्छा सुद्धा नाही की ही पदं मी तुम्हाला नेमकी किती येतील हे सांगावेत. याच्यामागचं कारण असं आहे की बघा, काही यूट्यूब चॅनल्सवरती असं सांगण्यात आलेलं आहे की साधारणतः 21,000 जागा येतील. ठीक आहे, मी म्हणतो 21 नाही, 25,000 जागा आल्या तरी सुद्धा काही अडचण नाही, यायला पाहिजेत. याहीपेक्षा जास्त जागा आल्या तरी सुद्धा आम्हाला काही अडचण नाही, आनंदाची गोष्ट आहे. परंतु जे आयुक्त आहेत, बरोबर आहे, आयुक्तांनी काय सांगितलेलं होतं तुम्हा सर्वांना माहिती आहे की त्या ठिकाणी 15 ते 18,000 जागांची त्या ठिकाणी आम्ही काय करू, भरती करू. ठीक आहे, आता जे सहाय्यक आयुक्त होते त्यांनी हे सांगितलं की आम्ही 15 ते 18,000 जागांची भरती करू आणि मुळामध्ये काही यूट्यूब चॅनलचा असा दावा आहे की 21,000 जागा येतील. ठीक आहे, आता 100% ही गोष्ट खरी असावीच असं मला वाटतं, कारण की एवढी पदं जर पहिल्याच टप्प्यामध्ये येत असतील तर ही खूप आनंदाची बाब आहे. यानंतरचा जो पुढचा टप्पा असेल तर त्यामध्ये ज्युनियर कॉलेजेसच्या खूप मोठ्या संख्येने जागा येतील. ठीक आहे, ज्युनियर कॉलेजेसच्या जागा येतील. परंतु ज्यावेळेला जी 17 जुलैची व्हीसी झाली, त्या 17 जुलैच्या व्हीसीमध्ये असं सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही ज्या ज्युनियर कॉलेजेसच्या जागा जर समजा कोणी अपलोड केल्या असतील तर त्या थोड्याशा थांबवा. यामागचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा की 2025-26ची ज्यावेळेस संच मान्यता झाली तर या संच मान्यतेमध्ये हजारो शिक्षक जे आहेत तर ते ज्युनियर कॉलेजेसचे काय झाले, अतिरिक्त झालेत. आणि या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यासाठी किंवा ही पदं भरण्याची आवश्यकताच पडू नये जर काही पदं रिक्त असतील तर, यासाठी काय केलेलं होतं तुम्हा सर्वांना माहिती असेल की शालेय शिक्षण विभागाने जोर लावला. तुम्हाला सांगतो मी विद्यार्थी मित्रांनो, हे जे अधिकारी आहेत ना, जे ऑफिसमध्ये बसून काम करतात, यांना काय वाटतं माहिती आहे का, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण शासनाचे पैसे वाचवावे. ठीक आहे, शासनाचा जो काही खर्च आहे तो जेवढा कमी असेल तेवढा या अधिकाऱ्यांना त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळत असते, लक्षामध्ये. आणि त्यामुळे ते काय करतात, पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि ह्या अधिकाऱ्यांच्या डोक्यामधूनच ही बाब निघालेली आहे की जे संच मान्यतेचे धोरण आहे तर ते त्यांनी बदलले. आता संच मान्यतेचे धोरण बदलल्यामुळे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर कॉलेजेसची जी असंख्य पदं येणार होती तर ती पोर्टलला आता अपलोड झालेली नाही आहेत असं आपल्याला दिसतं. काही विद्यार्थी जे फक्त 9वी ते 12वी साठी इलिजिबल होते ते तर अक्षरशः रडायला लागलेले आहेत. का? कारण की त्यांना चान्सच नाही ना. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचं M.Com झालेलं होतं, M.Com B.Ed झालेले विद्यार्थी होते किंवा फक्त MA B.Ed झालेले विद्यार्थी होते, ज्यांच्याकडे TET किंवा CET काही पास नाहीये, ते विद्यार्थी सध्या कोमामध्ये गेलेत. त्यांना प्रश्न असा पडला की भाऊ आता आमची निवड होईल तरी कशी. आणि म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप प्रामाणिकपणाने सांगतो, हा जो 21,000 किंवा 22,000 जागांचा आकडा जो विद्यार्थ्यांना सांगण्यात आला आणि त्यामुळे विद्यार्थी काय झाले, थोड्याफार प्रमाणामध्ये खुश झालेत की बा चला ठीक आहे, नाही ज्युनियर कॉलेजेसच्या जागा येत हरकत नाही, परंतु 21,000 कमीत कमी पोर्टलवरती 1ली ते 10वीच्या जागा तर येऊन राहिल्या, यामध्ये तर आपली 100% निवड होऊन जाईल. परंतु हा आकडा खरा आहे की नाही हे आपल्याला कधी कळेल माहिती आहे का, ज्या दिवशी सगळ्याच्या सगळ्या जाहिराती पोर्टलवरती दिसायला लागतील. म्हणजे कधी, तर आपले प्राधान्यक्रम ज्या दिवशी जनरेट होतील त्या दिवशी. आणि त्या दिवशी शिक्षण विभाग काय करेल, शिक्षण विभाग स्वतः या संदर्भामधलं बुलेटिन प्रसिद्ध करेल आणि हे सांगेल की हो, हे बघा आम्ही एवढ्या पदांसाठी जे आहे, एवढ्या रिक्त पदांसाठी जागा देत आहोत. मग हे रिक्त पदांचा अहवाल देताना ते तुम्हाला दोन्ही सांगतील. काय सांगतील की आम्ही विथ इंटरव्ह्यूला किती जागा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर विदाऊट इंटरव्ह्यूला किती जागा आलेल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगतील. ठीक आहे, आणि ज्यावेळेस स्वतः शालेय शिक्षण विभाग हे सांगेल की ठीक आहे आम्ही याच्यासाठी एवढ्या जागा दिल्या, त्यासाठी तेवढ्या जागा दिल्या, तो जो आकडा येईल ना विद्यार्थी मित्रांनो, तो खरा समजायचा. तोपर्यंत फक्त बोलाची कडी आणि बोलाचाच भात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे, म्हणून सध्या ज्यांनी पेव सुटला की भाऊ 21,000 जागा येतील, मला असं वाटतं की 21,000 नाही भाऊ 25,000 जागा आल्या पाहिजेत. ठीक आहे,
परंतु तुम्हाला माहिती आहे की मराठवाड्यामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ज्या जाहिराती होत्या तर त्या अपलोडच झालेल्या नाहीत. त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा ह्या आल्या नाहीत. ह्या जर आल्या असत्या तर किती फायदा झाला असता. साधारणतः सगळीकडून जी माहिती मिळाली तर त्यामध्ये साधारणतः 2-1 हजार पदं अशी आहेत की ज्यांची ॲडव्हर्टाइजमेंट जवळपास तयार होण्याच्या जवळच होती, परंतु थोडीशी घाई केल्यामुळे त्या ठिकाणी हे 2000 पदं आलेली नाहीत. 2000 पदं आली नाही, ठीक आहे, हे पुढच्या टप्प्यामध्ये येतील, परंतु तेच ना भाऊ, थांबावं लागेल ना आता, है की नाही. इंतजार करना पडेगा और कितना इंतजार करना पडेगा वो कोई बता नहीं सकता. हे जर जागा आल्या असते तर याच्यामध्ये आणखीन हा आकडा वाढला असता, फायदा झाला असता अभ्युदयधारकांचा. ठीक आहे, म्हणून हा जो आकडा सध्या सांगितला जातोय मला याच्यावरती फारसा विश्वास नाही. खरा आकडा कधी येईल, ज्यावेळेस सगळे प्राधान्यक्रम जनरेट होतील त्या दिवशी शिक्षण विभाग सांगेल त्यावेळेला. त्यामध्ये सुद्धा गोंधळ आहे. विथ इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी जागा पवित्र पोर्टलवरती अपलोड केल्या म्हणजे ते भरतीलच असं नाही. ठीक आहे, एखाद्या शैक्षणिक संस्थेला अधिकार सुद्धा आहे की ते विद्यार्थी घेणार नाहीत. आणि मग अनेक संस्था अशा आहेत की ज्या भुर्दंड भरायला तयार असतात पण भाऊ नाही घेत, हे उमेदवार आम्हाला 3 पटले नाहीत. अनेक संस्था अशा आहेत की ज्यांनी 10च्या 10 उमेदवार सुद्धा वापस पाठवले, भरलेच नाही. पण ठीक आहे, अशा संस्थांचं प्रमाण खूप कमी असतं, त्यामुळे काही घाबरण्याचं कारण त्या ठिकाणी निश्चितच नाही. परंतु ही सुद्धा गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील शिक्षक भरतीच्या अनुषंगाने तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा 100% प्रयत्न करा. त्या प्रश्नांना मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आपण काय करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, बघा 25 जुलैपासून जे आहे तर रोज सायंकाळच्या वेळेला, ठीक आहे, आता हा जो वेळ आहे तो काही फिक्स नसणार आहे, परंतु रोज सायंकाळी थेट लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी घेण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, आता तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मला येतील असं मला 100% वाटत नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मला येणारच नाही. ठीक आहे, आता काही जण असे म्हणतात की त्यांना येतात 100%. कोणताच जगातला माणूस परफेक्ट नसतो. 100 पैकी 100ही प्रश्नांची उत्तरं, विशेषतः रँडमली येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं कोणी देऊ शकत नाही. ठीक आहे ना, म्हणून मला जेवढे जास्त प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येईल मी तेवढे 100% तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. 25 जुलैपासून आमचा हा प्रयत्न असणार आहे आणि तुम्हाला जे प्राधान्यक्रम द्यायचे आहे त्यासाठी कोणतीही वेगळ्या प्रकारची बॅच लावण्याची गरज नाही. अलग लक्षामध्ये मला विद्यार्थी फोन लावतात आणि विचारतात की सर तुम्ही सांगा की प्राधान्यक्रम देण्यासाठी कोणाची बॅच लावू. ठीक आहे का नाही, मी म्हणतो भाऊ तुम्ही मला असं वाटतं की सगळ्यांच्याच बॅच लावून टाका. 4-5 जण जेवढे आहेत सगळ्यांच्या बॅच लावून द्या. सर्वच जण काय म्हणतात ते ऐका आणि मग त्याचा तुम्ही स्वतः एक सरासरी काढा, एक त्याचा स्वतः सारांश तयार करा आणि त्याचा सारांश समरी तयार करून स्वतःच काय करा, त्या ठिकाणी प्राधान्यक्रम द्या. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.